वा जुन्नरच्या पश्चिम पट्ट्यामध्ये पावसाचा जोर वाढला आहे। मोठ्या प्रमाणामध्ये पावसाचे संततधार सुरू असल्यानं काही ठिकाणी संपर्क देखील तुटलेला आहे, काही रस्ते देखील पाण्याखाली गेलेले आहेत। भात पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान देखील होण्याची दाट शक्यता आहे। आता ही जी नदीची पातळी पाहता, ही नदीची पातळी नदीने कधीच ओलांडलेली आहे। धोक्याची पातळी या पुष्पावती नदीनं गाठलेली आहे। समोर जे बघत आहात या मुख्य रस्ता आहे आणि हा जो अंतर्गत रस्ता आहे याच्यावरती मात्र गुडघाभर पाणी यामध्ये साचलेलं आहे। जाण्या येण्याचा संपर्क देखील तुटलेला आहे। 2 ते 3 वर्षानंतर अतिवृष्टी खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आपल्याला दिसते। कालपासून पावसाची संततधार सुरू आहे। आज तागायत देखील पावसाची संततधार थांबलेली नाही। खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस काल 95 मिलीमीटर पाऊस या ठिकाणी झाल्याची नोंद पुणे वेधशाळेने केलेली आहे। तुम्ही बघू शकताय पाऊस वाढतोय। खरं तर नागरिकांनी सुरक्षित राहणं गरजेचं आहे। पावसासोबत वाऱ्याचं देखील प्रमाण जास्त प्रमाणामध्ये आहे। या केटीवरनंच पाणी गेलेलं आहे आणि समोरच्या एक केटीची जी उंची होती ती 8 ते 10 फूट उंची आहे। खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पश्चिम भागामध्ये पडतोय। ओढे नाले अगदी तुडुंब वाहत आहेत। तुम्ही पाहू शकताय हा पूल, या पुलाला देखील पाणी लागलेलं आहे। पुणे वेधशाळेनं 2 ते 3 दिवस अतिवृष्टीचा इशारा दिला होता आणि त्याचप्रमाणे खूप मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झालेली आहे। समोर जे तुम्हाला घर वगैरे दिसत आहेत, या घरांच्या कोपऱ्यांवरती पाणी या ठिकाणी लागलेलं आहे। संततधार सुरू असल्यानं नदीची पाणी पातळी देखील वाढलेली आहे। तुम्ही पाहू शकताय पाणी पातळी वाढल्यामुळं हे समोरचे जे घर आहे त्या घराच्या कोपऱ्यावरती पाणी मात्र पोहोचलेलं आहे। या पुष्पावती नदीने धोक्याची घंटा मात्र दिलेली आहे। सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देखील देण्यात आलेला आहे। मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस प्रशासनानं देखील सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। गेल्या 2 दिवसांपासून पावसाची संततधार चालू असल्यामुळं जुन्नरच्या पश्चिम आदिवासी भागांमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस बरसतोय। हे तुम्ही समोर बघू शकताय, काही मोटारी देखील पाण्याच्या खाली गेलेल्या आहेत। झाडं देखील गाडले गेलेले आहेत। या ठिकाणी एक घर आहे, त्या घराच्या कोपऱ्याला देखील पाणी लागलेलं आहे। खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस या ठिकाणी पडतोय। तसेच नागरिकांनी देखील काळजी घेणं गरजेचं आहे। नागरिकांनी देखील काळजी घ्या।